विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या स्किलच्या पिरियडला आपण एका नवीन मुद्द्याचा विचार करणार आहोत आणि तो मुद्दा आहे विक्रीच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे निधीचे हस्तांतरण. यालाच EFTPOS असे म्हणतात. EFTPOSचा अर्थ इंग्लिशमध्ये त्याचा फुल फॉर्म इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ॲट पॉईंट ऑफ सेल्स. तर या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की विक्रीच्या ठिकाणीच इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे वस्तूची किंमत देणं म्हणजेच EFTPOS होय, किंवा इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ॲट पॉईंट ऑफ सेल होय. तर याची व्याख्या अशी केली जाते की ग्राहकाने ज्या ठिकाणाहून ज्या पॉईंटवरून वस्तूची खरेदी केली असेल त्याच ठिकाणी विक्रेत्याला इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे वस्तूची किंमत किंवा त्या वस्तूची जी प्राईस आहे ती हस्तांतरित करणं, ती देणं म्हणजेच विक्रीच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे निधीचे हस्तांतरण करणे होय. तर ही रक्कम देण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. बँकेमार्फत ग्राहकांना ही कार्ड उपलब्ध करून दिली जातात आणि या पद्धतीमुळे किती मालाची विक्री झाली आहे, किती माल शिल्लक आहे याची माहिती विक्रेत्याला कॉम्प्युटरवर ताबडतोब मिळत असते आणि त्याप्रमाणे तो मालाची खरेदी करू शकतो. मात्र यासाठी विक्रेत्याकडे कॉम्प्युटर आवश्यक आहे आणि त्या कॉम्प्युटरप्रमाणेच त्याच्याकडे इंटरनेटची सुविधासुद्धा उपलब्ध असली पाहिजे. तर या तंत्रज्ञानाची सुरुवात म्हणजेच EFTPOS या तंत्रज्ञानाची सुरुवात 1981 मध्ये प्रथम युनायटेड स्टेटमध्ये झाली. त्यानंतर जगातील इतर देशांनीसुद्धा ही पद्धत वापरायला सुरुवात केली. 1981 मध्ये या तंत्रज्ञानाची सुरुवात झाली आणि 1982 मध्ये तिचा वापर हा प्रत्यक्षपणे करण्यात येऊ लागला. सुरुवातीला ही सुविधा देशांतर्गत व्यापारासाठी काही देशांनी सुरू केली, म्हणजे फक्त देशातल्या देशात व्यापारासाठी त्या देशांनी सुरू केली. सुरुवातीला मात्र ग्राहकही ही पद्धत वापरायला तयार नव्हते, ते घाबरत होते, विक्रेतेही घाबरत होते आणि त्यामुळे सुरुवातीला फार मोजक्याच व्यापारी संस्था ही पद्धत वापरायला तयार झाल्या. आज आपण बघतो की काही सुशिक्षित लोकंसुद्धा ATM वापरायला अजूनही घाबरत आहे, डेबिट कार्ड वापरायला घाबरत आहे, साधं रिझर्वेशन करायला, रेल्वेचं रिझर्वेशन करायला सुद्धा ते घाबरत आहे. तशीच परिस्थिती सुरुवातीच्या काळात या तंत्रज्ञानाची सुरुवात झाली त्यावेळेला होती की मोजक्याच व्यापारी संस्था ही पद्धत वापरण्यास तयार झाल्या होत्या. तर जसजसा व्यापार विकसित झाला तसतसे व्यापारात मात्र या पद्धतीचा वापर वाढू लागला आणि व्यापारी वर्गसुद्धा इतर व्यापाऱ्यांचं पाहून त्यांनीसुद्धा या पद्धतीचा स्वीकार केला. तर तसं पाहिलं तर ही पद्धत अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे आणि म्हणून ती लोकप्रिय पण झाली आहे. इथे रोख पैशाची आपल्याला गरज नसते. रोख रकमेचा वापर न करता इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे खात्यातून रक्कम वर्ग करणं हे ग्राहकांनाही सोयीचं असतं आणि तसंच व्यापाऱ्यांनासुद्धा सोयीचं असतं, विक्रेत्यांनाही सोयीचं असतं. तर युनायटेड स्टेट्समध्ये डेबिट क्रेडिट कार्डचा वापर POSसाठी सुद्धा करण्यात येतं. तर आता तर त्यासोबत प्रीपेड कार्डसुद्धा वापरले जात आहेत. तर थोड्याच कालावधीत इतर देशांनीसुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करायला प्राधान्य दिले, परंतु ही पद्धत देशांतर्गत व्यवहारासाठीच वापरता येत असल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारातही या तंत्रज्ञानाचा वापर करता यावा यासाठी अनेक देशांनी आंतरबँकिंग व्यवहारासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण ही पद्धत फक्त एकाच देशातल्या देशात व्यापारासाठीच वापरली जाते, पण अनेक देशांचे प्रयत्न असे आहेत की ही आंतरराष्ट्रीय व्यापारातसुद्धा वापरली गेली पाहिजे, कारण सोयीस्कर पद्धत आहे. 1985 मध्ये न्यूझीलंड बँकेने न्यूझीलंडमध्ये EFTPOS डेबिट कार्ड द्यायला सुरुवात केली. तसेच ऑस्ट्रेलियाने सुद्धा 1986 मध्ये डेबिट कार्ड द्यायला सुरुवात केली. मात्र देशांतर्गत व्यवहारातील रक्कम वर्ग करण्यासाठीच ही पद्धत वापरण्यात येत होती, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी ही पद्धत वापरण्यात येत नव्हती. तर ह्या
TPOS या पद्धतीत विक्रेता आणि ग्राहक यांचं एकाच बँकेत खातं असावं लागतं व विक्रेत्याचे टर्मिनल बँकेशी जोडलेले असावे लागत असल्याने अनेक व्यापारी प्रतिष्ठानांनी EFTPOS प्रणालीसाठी आपले कॉम्प्युटर इंटरनेटद्वारे बँकेशी जोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र एका देशाने दिलेल्या डेबिट कार्ड किंवा EFTPOS कार्डची स्वीकृती दुसरा देश मात्र करू शकत नाही. तर सध्या मास्टर कार्ड, व्हिसा कार्ड राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यवहाराच्या पूर्ततेसाठी वापरण्यात येत असून आंतरराष्ट्रीय व्यापारात खरेदी केलेल्या वस्तूंची किंमत त्या देशांच्या चलनात द्यावी लागत असल्याने त्या कार्ड्सच्या माध्यमातून संबंधित देशातील चलनाची मागणी करून व्यवहारातील चलनाची गरजही पूर्ण केली जाते. तर अशा रीतीने दोन देशांचं चलन वेगळं असल्यामुळे सुद्धा ही प्रणाली आंतरराष्ट्रीय व्यापारात वापरता येत नाही, कारण दोन्ही देशांचं चलन वेगळं असल्यामुळे रक्कम कशी द्यायची हा प्रश्न असतो. तर आता आपण ह्या प्रणालीची कार्यपद्धती कशी आहे, EFTPOS ह्या प्रणालीची कार्यपद्धती कशी आहे याचा विचार करूया. तर विक्री केलेल्या मालाची रक्कम जी व्यक्ती तो माल खरेदी करतो आहे त्या खरेदीदाराच्या खात्यातून विक्रेत्याच्या खात्यात वर्ग करण्याच्या या कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणजेच या पद्धतीत विक्रेत्याच्या खात्यामध्ये खरेदीदाराच्या खात्यातील रक्कम ही येत असते. तर त्यातला पहिला मुद्दा आहे की विक्रेत्याला आपले खाते खरेदीदाराचे खाते ज्या बँकेत असलेल्या बँकेत उघडावे लागते. म्हणजे दोघांचं खातं हे त्या बँकेत असणं गरजेचं आहे आणि म्हणून जर नसेल तर विक्रेत्याला आपलं खातं हे ओपन करून घ्यावं लागतं, आपलं खातं उघडावं लागत असतं. दुसरा मुद्दा आहे विक्रेत्याचे संगणक बँकेच्या नेटवर्कशी जोडावे लागते. तिसरा मुद्दा आहे सर्व व्यवहार ऑनलाईन होत असल्याने विक्रेत्याचे टर्मिनल बँकेशी जोडणे गरजेचे आहे. तर सर्व व्यवहार ऑनलाईन होत असल्याने विक्रेत्याचं कॉम्प्युटरसुद्धा बँकेशी जोडणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे चौथा मुद्दा, या पद्धतीत डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, POS कार्डचा वापर हा केला जात असतो. या तिघांपैकी कोणतं तरी एक कार्ड तिथे लागतं. एक तर डेबिट कार्ड लागेल किंवा क्रेडिट कार्ड लागेल किंवा POS कार्ड लागेल. पाचवा मुद्दा आहे खरेदीदाराने मालाची खरेदी केल्यानंतर ग्राहकांच्या बँकेने दिलेला पिन ची तपासणी करून बँकेने खरेदीदारास दिलेल्या कार्डच्या त्याच्यात एक बारकोड लावलेला असतो. त्या बारकोडमध्ये तो नंबर नोंदवलेला असतो. विक्रेत्याने मालाची विक्री केल्यानंतर खरेदीदाराच्या कार्डवरून व्यवहाराची माहिती बँकेच्या कॉम्प्युटरवर येत असते, नोंदवली जात असते. तसेच ग्राहकाच्या खात्यात शिल्लक रकमेची तपासणी करून खरेदी रकमेइतकी ग्राहकाच्या खात्यात आल्यास व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण केली जाते. तर अशा रीतीने खरेदीदाराने मालाची खरेदी केल्यानंतर ग्राहकाच्या बँकेने दिलेला पिन ची तपासणी करून बँक खातेदारास दिलेल्या कार्डच्या चुंबकीय पट्टीत तो नंबर नोंदवलेला असतो आणि विक्रेत्याने मालाची विक्री केल्यानंतर खरेदीदाराच्या कार्डवरून व्यवहाराची माहिती बँकेच्या संगणकावर येत असते. थोडक्यात म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या विक्रेत्याकडून माल खरेदी करते तर ती जी रक्कम असते ती रक्कम खरेदीदाराकडून विक्रेत्याच्या खात्यावरती जमा होते आणि कॉम्प्युटरवर तशी नोंद होते आणि दोघं व्यक्तीला तसा मेसेज जात असतो क्रेडिट डेबिटचा. तर अशा रीतीने विक्रेत्याच्या खात्यावरती क्रेडिटचा मेसेज येतो आणि जो माल खरेदी करतो आहे त्याच्या खात्यावरती डेबिटचा मेसेज येत असतो आणि व्यवहार हा पूर्ण होत असतो. सहावा मुद्दा आहे विविध वित्तीय संस्था POS नेटवर्कशी जोडलेल्या असल्यास विक्री व्यवहार झाल्यानंतर प्रथम त्या व्यवहाराची नोंद स्विच सेंटरवर करण्यात येते. त्यानंतर स्विच सेंटरनंतर तो व्यवहार बँकेकडे वर्ग केला जातो आणि व्यवहाराची पूर्तता होत असते. तर अशा रीतीने ही आहे EFTPOS पद्धत. एक वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीसाठी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून व्यवहार हा पूर्ण होत असतो. तर या प्रणालीचे फायदे कोणते किंवा या पद्धतीचे फायदे कोणते त्याचा विचार आता आपण करूया.
त्यातला पहिला फायदा आहे की विक्रेत्याला मालाची रक्कम तात्काळ मिळते. तर या पद्धतीमुळे विक्रेत्याला माल विक्रीची रक्कम ही तात्काळ मिळते. ती विक्रेत्याच्या खात्यात बँकेकडून परस्पर जमा होते. त्यासोबत माल विक्रीची नोंद, शिल्लक माल साठ्याची माहिती व विविध जमा खर्चाची नोंद या पद्धतीत केली जाते. दुसरा फायदा आहे विक्री व्यवहाराच्या जमा खर्चाच्या सर्व नोंदी अद्ययावत असतात. तिसरा फायदा आहे आंतरराष्ट्रीय व्यवहारात सुद्धा या पद्धतीचा अवलंब करून व्यवसायाचा विस्तार करता येईल. आणि चौथा फायदा म्हणजे व्यवसायातील विविध आर्थिक व्यवहारात मालाची विक्री हा महत्त्वाचा व्यवहार असल्याने खरेदीदारास मालाची खरेदी केल्यानंतर आपल्या खात्यातून परस्पर विक्रेत्यास माल खरेदीची रक्कम बँकेत न जाता रोख रक्कम न काढता देता येते. म्हणजेच खरेदीदाराला या मालाची रक्कम देण्यासाठी बँकेत जावं लागत नाही, तर आपल्या खात्यातील रक्कम ही ॲटोमॅटिक विक्रेत्याच्या खात्यामध्ये जमा होत असते. त्यासाठी त्याचा वेळही वाया जात नाही, त्रासही वाया जात नाही आणि व्यवहार हा त्वरित होत असतो. तर अशा रीतीने वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री ही इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे अगदी विक्रीच्या ठिकाणी जी होत असते त्यालाच EFT-POS पद्धत असं म्हणतात. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि POS कार्डमार्फत ही खरेदी विक्री ही केली जात असते.